म्हणाला, वा, आणखीन फायदा. आणि तो दुसरा झोळा घेतो. थोडं पुढे गेल्यानंतर मुलगा विचारतो, या दुसऱ्या झोळ्यात आहे काय? बाबा म्हणाले, यात चांदीची नाणी आहेत. आत्ता मुलगा दोन्ही झोळे घेऊन चालत असतो आणि बाबा त्याच्या मागे हळूहळू चालत असतात. बाबा बारकाईने त्याच्यावर नजर ठेवतात. मुलालाही ते जाणवतं आणि शेवटी तो थांबतो आणि विचारतो, बाबा, तुम्ही मला चोर समजता का? माझ्यावर शंका घेता का? मी आयुष्यात कधी फसवणूक केली नाही. शेठजींनी मला नोकरीवरून काढून टाकलं कारण त्यांनी मला पैशाची हेराफेरी करायला सांगितलं, पण मी नकार दिला. माझी इनामदारी हीच माझी ओळख आहे. बाबा फक्त हसले, काही बोलले नाहीत. थोड्या वेळाने एक डोंगर येतो. डोंगराच्या पलीकडे बाबांचं गाव होतं. बाबा म्हणाले, बेटा, आत्ता हा शेवटचा झोळा आहे माझ्या खांद्यावर, पण मला वाटतं हे वजन घेऊन मी डोंगर चढू शकणार नाही. तू हा शेवटचा झोळा उचलशील का? या बदल्यात मी तुला अजून 3 सोन्याची नाणी देईन. मुलगा म्हणतो, ठीक आहे. आत्ता तो मुलगा 3ही झोळे घेऊन डोंगर चढायला लागतो. बाबा म्हणाले, तू पुढे जा, मी मागून हळूहळू चालत येतो. तू पुढे पोचल्यावरती थांब, माझी वाट बघ. मुलगा म्हणतो, ठीक आहे. डोंगर चढता चढता मुलाच्या मनात एक वाईट विचार येतो. बाबा म्हातारे आहेत, ते मला थांबवू शकत नाही. सगळे झोळे घेऊन जर मी पळून गेलो तर? एका झोळ्यात तांब्याची तर दुसऱ्या झोळ्यात चांदीची आणि तिसऱ्या झोळ्यात नक्कीच सोन्याची नाणी असतील. तो वेगात धावतो आणि थेट आपल्या घरी पोचतो.